87. This is the number of rape cases India records every day on average. The latest compilation by the NCRB reveals India registered. ताई ताई बोल ना आणि छान आहे गिफ्ट. घरी काही झालंय का? नाही काहीच नाही. पण मग शब्द वेगळे आहेत आणि डोळे वेगळंच सांगतायत. मला सांग, तू बाहेर पण असाच असतोस ना तुझ्या मित्रांमध्ये? असंच म्हणजे? असा केअरिंग आणि रिस्पेक्टफुल. हा, पण काय झालं सांग ना. तू सांगणार आहेस की मी आईला सांगू ही रडत होती म्हणून? आणि भीती वाटते यार. म्हणजे बघ, मी खूप स्ट्रॉंग वगैरे आहे, पण तरी हे सगळं ऐकताना, बघताना, वाचताना भीती वाटते खूप. आय नो की माझं सगळं खूप व्यवस्थित आहे. हाकेला धावून येणारे मित्र आहेत, नातेवाईक आहेत, बाबा आहेत, तुझ्यासारखा स्ट्रॉंग भाऊ आहे, पण तरीही भीती वाटते. एवढं सगळं असताना कशाची भीती वाटते? दिल्लीला जे झालं होतं, निर्भया, मग कोपर्डीला, आणि मग असे खूप अगणित, असंख्य, आता ही डॉक्टर कलकत्त्याची. निर्भया असं नाव दिलं रे तिला. निर्भया म्हणजे जिला कुठलंच भय, भीती वाटत नाही अशी. आता हे सगळं बघताना निर्भया होणं कसं शक्य आहे? इथे आपलीच निर्भया होऊ नये अशी भीती वाटायला लागली आहे. आता पुन्हा तेच ना ग ताई, कॅन्डल मार्च, सोशल मीडियावर ट्रेंडिंग टॉपिक, 4 दिवस न्यायदेवता आंधळी आहे म्हणून बोंबाबोंब मारायची गव्हर्नमेंटच्या नावाने, आणि जोपर्यंत पुढची गोष्ट घडत नाही तोपर्यंत व्यक्ती स्वातंत्र्याचे नारे लावायचे. बघ ना, सुख क्षणिक असतं असं म्हणतो आपण, पण इथे दुःख पण. त्या सगळ्या विक्टिम्ससाठी ते क्षण किती वर्षभरासारखे असतील नाही? आणि मग त्यांनी तिथे एवढी फाईट दिली म्हणून मग आपण त्यांचं काहीतरी देणं लागतो म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी करायच्या एक 4-8 दिवस. आणि मग पुढे नंतर काय? आणि रोज घरातून बाहेर पडताना क्षणिक पाय थांबतो माहितीये माझा. गाडी चालवताना भीती वाटते, रस्त्यावरून चालताना भीती वाटते, लोकांना रस्त्याला पण भीती वाटते, एकटं असण्याची पण भीती वाटते, त्याच्या विचारांची भीती वाटते, समाजाच्या मतांची भीती वाटते. आणि मग लोक काय म्हणणार की तिला कळायला पाहिजे ना. काय कळायला पाहिजे तिला? हा, की समोरचा काय विचार करतोय हे कळायला पाहिजे तिला, तो कुठल्या नजरेने बघतोय हे कळायला पाहिजे तिला, की त्याच्या संस्कारांपेक्षा त्याची हवासत्ता जास्त महत्वाची ठरणार आहे हे कळायला पाहिजे तिला. आणि सपोज कळलं, जरी कळलं तरी काय फायदा होणार आहे? कारण जर का सतत ह्याच विचारांमध्ये राहायचंय तर मग माझं आयुष्य कधी जगायचं मी? ते तर राहूनच जात. आणि आपण असं धरून चालू की माझ्या आयुष्यात येणारा प्रत्येक माणूस चांगला असेल, ठीक आहे, पण आता हे सगळं बघितल्यानंतर मला नाही पटत ते. माझं मन नाही दजावत. तुला माहितीये त्या रेपच्या अगेन्स्ट जो कॅन्डल मार्च होता त्याच्यावरून परत येणाऱ्या एका मुलीच्या आयुष्यात परत रेपच झालाय काल. आणि मग
आपली न्यायव्यवस्था आहे ना, जी न्याय सोडून सगळी व्यवस्था करते. तुला माहिती आहे आणि त्या मुलींवर ना फक्त एकदा बलात्कार नाही झालाय, तो आज पण होतोच आहे. कारण त्यांची शरीरं संपली आहेत, पण हे समाजाचे विचार बदलतच नाही आहेत. त्याचं काय? प्रत्येक मुलीच्या स्वप्नावर हे समाज जे करतोय ना, तो बलात्कार आहे. सोशल मीडियावर मोठे धैर्य दाखवणारे जेव्हा खरी गरज आहे तेव्हा मदतीलाच येत नाहीत, हा बलात्कार आहे. पण काय शेवटी हे जग असंच चालणार. विमेन्स डेला मोठं पानभर लिहिणारे हे असल्या वेळेस दिसतही नाहीत ना. काय तर म्हणे वी फाईट फॉर जस्टिस. पण बदलेल का हे सगळं? म्हणजे वासना खरंच वयाच्या सीमा ओलांडून गेली आहे का? आपल्या इथे नवरा बायकोचं भांडण जरी चाललं असेल तरी मदतीला कोण जात नाही, कारण का नवरा बायकोचा विषय. मग तिथे यांना स्त्री अत्याचार नाही दिसत का? मला वाटतं ना, ही काळाबरोबर संस्कार सुद्धा बदलायला हवेत. म्हणजे म्हणजे पूर्वीच्या काळी स्त्रीची अब्रू वाचवण्यासाठी अख्खं रामायण आणि महाभारत झालंय ना आपल्याकडे. आता काय तर अब्रू कशी गेली हे दाखवण्यासाठी रामायण आणि महाभारत होते. आणि मला याच्या बरोबर ना अजून एक गिफ्ट हवंय आज तुझ्याकडून. बोल ना ताई. मला प्रॉमिस कर की तुझ्या आजूबाजूला जेव्हा असं काही घडत असेल तेव्हा तू त्याला जाऊन थांबवशील. आणि तुझ्या डोक्यात जर का असा कधी काही विचार आला ना, तर तो तू आधी थांबवशील. प्रॉमिस. मला प्रॉमिस कर की तुझ्या आजूबाजूला जेव्हा असं काही घडत असेल तेव्हा तू त्याला जाऊन थांबवशील.